तुम्ही प्रत्येक दिवशी स्वतःला कधीही न संपणाऱ्या अडचणींमध्ये अडकलेलं फील करत असाल. तुम्ही तुमच्या कामात नेहमी वैतागलेले असाल. तुम्हाला असं वाटत असेल की तुमची नाती खराब होत चालली आहेत. तर आजची बुक समरी तुम्ही नक्की ऐकायला हवी. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जॉर्डन पीटरसन यांच्या 12 रूल्स फॉर लाईफ या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात लेखकाने 12 रूल्स सांगितले आहेत, जे तुम्हाला तुमच्या जीवनात सुव्यवस्था आणण्यासाठी मदत करतील. हे तुम्हाला तुमच्या अडचणींपासून आणि त्रासापासून मुक्त करण्यासाठी मदत करतील. तर एक एक करून या रूल्सला पाहूया. पहिला रूल आहे, मानेला न झुकवता ताठ उभे राहण्याची सवय. एक योग्य पोश्चर तुम्हाला आपोआप छान वाटायला मदत करते. तुम्हाला कधी हरून गेल्यासारखं वाटत असेल, कधी अडचणींच्या ओझ्याखाली तुम्ही दबून गेलाय असंही वाटत असेल, अशा मनस्थितीत तुम्ही तुमच्या शरीराचं कधी निरीक्षण केलं असेल तर तुमची मान खाली झुकलेली असते, खांदे पडलेले असतात, पाठीला पोक आलेले असते. कारण मनाला झालेली जखम दिसत नसली तरी त्या जखमेची लक्षणे तुमच्या पोश्चरमधून दिसून येतात. मन हे अवयव नसले तरी मानसशास्त्रानुसार तुमच्या मनाचा आणि तुमच्या शरीराचा घनिष्ठ संबंध आहे. या बाबतीत या पुस्तकाचे लेखक जॉर्डन पीटरसन हे एक मोलाचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जास्त वेळ या पोश्चरमध्ये राहू नका, कारण ज्याप्रमाणे मनाची जखम तुमचं पोश्चर बदलवते, तसेच तुमचं चुकीचं पोश्चर ही मनावर घाव घालते. म्हणून लेखक म्हणतात, तुमचं पोश्चर तुम्हाला अजून निराश करेल. ह्याऐवजी तुमचं पोश्चर जर चांगलं असेल तर तुम्हाला आपोआपच छान वाटायला लागेल. म्हणून कधी तुम्ही निराश आणि थकलेली फील करत असाल तर हे करून पहा. मान सरळ ठेवा, ताठ उभे राहा, खांद्यांमध्ये बळ आणा, लांब श्वास घ्या, चेहऱ्यावर स्मित हास्य आणा. एक योग्य पोश्चर आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाच्या हॉर्मोनची लेवल वाढवतं. सेरोटोनिन हॅपी हॉर्मोन आहे. हे तुमच्या नसांना आराम देतं, त्यांना रिलॅक्स करायला मदत करतं. ते तुमच्या इम्युनिटीलाही स्ट्रॉंग बनवतं. ह्या हॉर्मोनच्या योग्य प्रमाणामुळे मनात चांगले विचार येतात. दुसरा रूल आहे, दुसऱ्यांसोबतच स्वतःकडेही लक्ष द्यायला सुरुवात करा. तुम्ही किंवा तुमचं जवळचं कोणी आजारी पडल्यावर तुम्ही काय करता? काही लोक अशी असतात जे थोडा आजारी पडले तरी लगेच डॉक्टरांकडे जातात. काही अशी असतात जे डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळत नाहीत, दिलेले औषध वेळेवर घेत नाहीत. काही लोक पैसे नसल्याने औषध विकत घेऊ शकत नाहीत आणि काही तर केवळ जिद्दी असतात. त्यांना वाटतं आजारपण तसंच ठीक होऊन जाईल, त्यासाठी औषध घेण्याची काय गरज आहे. काहींना वाटतं आपण मोठे झालो आहोत, औषध तर लहान मुलं घेतात. आपण पाळलेल्या जनावरांची किती काळजी घेतो. जेव्हा ती आजारी पडतात त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो, त्यांना वेळेवर औषध देतो. आपण आपल्या आरोग्यापेक्षा जास्त काळजी त्यांच्या आरोग्याची घेतो. आणि अगदी असंच होतं जेव्हा कोणी आपलं आजारी पडतं. आपण त्यांना औषध घेण्याचे आठवण करून देतो. तसेच त्यांना औषध घेण्याआधी जेवायला लावत असतो. जेव्हा आपली एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा आपल्याला खूप काळजी असते त्यांची. आपण दुसऱ्यांची काळजी घेतो पण स्वतःची नाही. तुम्हाला स्वतःवरही तेवढंच प्रेम करायला शिकायला हवं जेवढं तुम्ही तुमच्या कुटुंबावर करता. स्वतःचीही काळजी घ्या. स्वतःचे मूल्य समजायला सुरुवात करा. डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यांना फॉलो करा. स्वच्छतेला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. हेल्दी जेवण तुमच्या डाएटमध्ये घ्या. चुकीच्या सवयीपासून स्वतःला लांब ठेवा. स्वतःच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि नेहमी काही ना काही शिकत राहा. आपल्या माइंडला नेहमी ॲक्टिव्ह ठेवा. जर तुम्ही स्वतःवर कंट्रोल करायला आणि स्वतःला शिस्त पाळायला शिकवलं तर विचार करा, तुमचं जीवन किती बदलून जाईल, तुमचं जीवन किती सुव्यवस्थित होऊन जाईल. जर तुम्ही हेल्दी आणि आनंदी असाल तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागावर पडेल. तिसरा रूल आहे, चांगल्या लोकांशी मैत्री करा. असे मित्र बनवा ज्यांना तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींना पाहून मनापासून आनंद होईल. जे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत, आळशी आहेत आणि जीवनामध्ये ज्यांचं काहीच ध्येय नाही, अशा लोकांसोबत राहणं तुम्हाला त्यांच्यासारखं वाईट सवयी लावू शकतं. याऐवजी तुम्ही अशा लोकांसोबत राहणं निवडू शकता जे पॉझिटिव्ह विचार ठेवणारे आहेत.
जे तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी इन्स्पायर करतील. चांगल्या लोकांची कंपनी ठेवून तुम्ही स्वतःला त्यांच्यासारखे पॉझिटिव्ह बनवाल, उच्च ध्येय ठेवाल आणि ध्येय प्राप्ती करण्यासाठी नेहमी मोटिवेटेड राहाल. जीवनामध्ये ध्येय असणं खूप गरजेचं आहे, कारण रिकामं डोकं भूताचं माहेरघर असतं. प्रत्येक दिवस बदलण्याची एक नवीन संधी घेऊन येत असतो. तुमच्या भूतकाळाबद्दल विचार करणं सोडून द्या आणि पुढे चालत राहा. चांगल्या मित्रांची सोबत तुम्हाला जीवनाचा अर्थ समजण्यासाठी मदत करेल. जर तुम्ही या बदलांना स्वीकारत असाल तर येणाऱ्या जीवनामध्ये आशा, प्रेम आणि सुख तुमची वाट पाहत असेल. चौथा रूल आहे, आपल्या स्किल्सला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. कल्पना करा की एक दिवस तुम्ही सोशल मीडिया ब्राउज करत आहात. तुमच्या मित्रांची पोस्ट तुमच्या समोर येते आणि तुम्ही त्यांचे फोटोज पाहायला लागता. त्यांच्यामधील काही जण युरोपमध्ये व्हॅकेशनसाठी गेले आहेत, तर कोणाला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे, तर कोणाला त्यांच्या जीवनाचा साथीदार मिळाला आहे आणि त्यांचं लग्न झालं आहे. कोणाला त्यांच्या फील्डमध्ये अवॉर्ड मिळाला आहे आणि काहींनी मास्टरची डिग्री पूर्ण केली आहे. आता तुम्ही स्वतःला त्यांच्याशी कम्पेअर करायला सुरुवात करता की कुठे ते आयुष्यात मजा करत आहेत आणि कुठे तुम्ही आहात. आता तुम्ही खूप असुरक्षित आणि जेलस फील करायला सुरुवात करता. तुम्ही इथपर्यंत विचार करून टाकता की तुम्ही काहीच विशेष न करता ज्यावर तुम्हाला गर्व असेल असंच आयुष्य जगाल. जर तुम्ही गायिका असाल तर स्वतःला लता मंगेशकरांशी कम्पेअर करू नका. जर तुम्ही शेफ असाल तर स्वतःला मास्टर शेफ संजीव कपूर सोबत कम्पेअर करू नका. तुमच्याकडे तुमची स्वतःची युनिक स्किल आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहात, त्यांच्यापेक्षा कमी नाही. तुम्ही स्वतःच एक कमाल व्यक्तिमत्व आहात. या पूर्ण जगामध्ये अगदी तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. म्हणून तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्यामध्ये जे विशेष गुण आहेत त्यांना इम्प्रूव्ह करा. दुसऱ्याची नक्कल करायला जाल तर तुम्ही त्यांच्यासारखे मुळीच बनणार नाहीत, पण तुम्ही स्वतःचीही ओळख बनवू शकणार नाहीत. स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करण्याऐवजी तुम्ही काल जे होते त्याच्याशी स्वतःला कम्पेअर करा. तेव्हा तुम्ही तुमच्यातील खरा फरक पाहू आणि समजू शकाल. प्रत्येक दिवशी स्वतःला कालपेक्षा बेटर बनवण्यासाठी प्रयत्न करा. स्किल्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रॅक्टिस करत राहा. 5वा रूल आहे, एक शांत आणि जबाबदार पालक बना. आपल्या मुलांना योग्य आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी मोकळे सोडा, पण ते मोकळेपण एका स्पष्ट लिमिटने सेट करा. जर तो काही चुकत असेल तर त्याला लगेच थांबवा. या गोष्टीला नजरेआड घालवू नका, नाहीतर तुमचं बाळ चुकीच्या मार्गाला जाईल. त्याला कधीच काय बरोबर आहे आणि काय चुकीचं हे समजणार नाही. जसं कुंभार फक्त ओल्या मातीलाच आकार देऊन त्याचे मडके बनवू शकतो, तसंच काही संस्काराबाबतीत आहे. तुमचे संस्कार मुलांना कसं घडवतात आणि त्यासाठी तुम्ही काय करायला हवं या बाबतीत लेखक म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवा. जेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवता त्यावेळी तुमचे पूर्ण लक्ष केवळ त्यांच्यावरच ठेवा. त्यांना याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचे असणे तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. यातून जे सखोल नातं आणि कनेक्शन बनेल, केवळ तेच तुमच्या मुलांना चुकीचं वागण्यापासून वाचवेल. त्यांना मारून, रागवून, शिक्षा करून तुम्ही हे कधीच मिळवू शकत नाही. उलट ते तुमच्यापासून दूर होत जातील. आपल्या मुलांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐका. तुम्ही जेवढे शांत आणि जबाबदार असाल, तुमची मुलं तेवढीच खुश आणि शिस्तप्रिय असतील. त्यांच्या वर्गातील मुलं त्यांच्याशी मैत्री करतील, शिक्षक त्यांना पसंत करतील. त्यांच्या नम्र स्वभावामुळे मोठेही त्यांच्याशी चांगले वागतील. यातून मुलांची परिपूर्ण वाढ होईल. मुलांना संस्कार देणे सोपं काम नाही. यात खूप संयम गरजेचा असतो, पण तुम्ही पाहाल की त्यातून तुमच्या मुलावर किती फरक पडतो. अशी मुलं जबाबदार, चांगले आणि सक्सेसफुल अडल्ट बनतात. ज्या मुलांना हे माहीत असतं की त्यांचे आईवडील त्यांच्यावर प्रेम करतात आणि आपण त्यांच्यासाठी महत्त्वाची आहोत, अशी मुलं एक अर्थपूर्ण जीवन जगतात. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो जो सायकोलॉजिकली बॅलन्स असतो. 6वा रूल आहे, इतरांना दोष देण्यापूर्वी आपल्यामधील असणाऱ्या कमतरतेला आणि दोषांना दूर करा. जगामध्ये ज्या घटना घडतात त्या आपण न्यूजवर पाहतो. कुठे युद्ध सुरू झालेलं असतं, कुठे आर्थिक व्यवस्था कोलमडलेली असते, तर कुठे सुनामी आला आहे.
न्यूजवरील या गोष्टींना पाहून हे जग तुम्हाला खरोखर हताश झालेलं दिसेल. पण तुम्ही जगाला कोणत्या नजरेतून पाहता ते तुमच्यावर अवलंबून आहे. जगातील चुकीच्या गोष्टींबाबत विचार करण्यापेक्षा स्वतःला उत्तम बनवण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टींबद्दल दुःखी राहू नका ज्यांना तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकत नाही तर या जगामध्ये बदल कसे कराल? बदलाची सुरुवात तुमच्या स्वतःपासून करा. स्वतःला प्रश्न विचारणे सुरू करा. तुम्ही तुमच्या जॉबमध्ये बेस्ट परफॉर्मन्स देत आहात का? तुम्ही तुमच्या कुटुंबाला प्रेम आदर देत आहात का? तुम्ही तुमच्या वाईट सवयींना बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? 7वा रूल आहे, एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी जीवनामध्ये एक ध्येय ठेवा. संकट येणं हा आयुष्याचा एक भागच आहे. जेव्हा एखादं संकट येतं त्या क्षणी तुमची चिडचिड होत असेल, तुम्ही दुःखी होत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की दुःखी होणं आणि तक्रार करणं साहजिकच आहे. पण ह्याबद्दल लेखक म्हणतात, असं करून माणूस आपल्या त्रासाला संकटांना कमी करू शकत नाही. या उलट ह्या गोष्टी आपला त्रास आणखीन वाढवतात. यापेक्षा शांत होऊन आपल्या भावनांवर कंट्रोल केलं तर आपण अडचणींवर कोणते ना कोणते सोल्युशन सापडू शकू. जर तुम्हाला तुमचं ध्येय माहीत नसेल तर तुम्हाला ते शोधावं लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रत्येक क्षणाला वापराल तेव्हा तुम्ही पाहाल की तुम्ही किती जास्त ऑर्गनाइज झाले असाल. 8वा रूल आहे, नेहमी खरे बोला. खोटं बोलण्याने केवळ आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. जरी ते शांती राखण्यासाठी बोलले गेलेले असो किंवा कुणाच्या भावना दुखवू नये म्हणून बोललेले असो, ते शेवटी खोटंच असतं. असं होऊ शकतं की तुम्ही आज एखादं खोटं बोलून एखादा प्रॉब्लेममधून बाहेर पडलात, पण छोटंसं खोटं तुम्हाला अनेक खोटं बोलायला भाग पाडतं. खोटं बोलणं तुमची सवय बनून जातं आणि ती सवय तुमच्या विचारांना खराब करू लागते. त्यामुळे लक्षात ठेवा, सत्य कधीच लपून राहत नाही आणि जेव्हा कधी ते बाहेर येतं तेव्हा ते आपल्या जीवनाला जास्त अडचणी आणि दुःखामध्ये टाकतं. म्हणून नेहमी स्पष्ट बोलणे, जे आहे ते खरे सांगणे हेच योग्य आहे. 9वा रूल आहे, दुसऱ्यांच्या बोलण्यालाही महत्त्व देणे गरजेचं आहे. त्यामुळे एक उत्तम श्रोते बना. तुमच्याशी एखादी व्यक्ती बोलत असेल तर तुमचे हावभाव बोलणारा व्यक्ती पाहत असतो आणि अशी व्यक्ती तुमचे हावभाव पाहून त्याचे मत तयार करत असते. तुम्ही त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत आहात की नाही? तुम्हाला त्याच्याप्रती सहानुभूती आहे की नाही? किंवा तुम्ही विश्वास ठेवायच्या लायक आहात की नाही हे ती पाहत असते. त्यामुळे समोरच्याचं म्हणणं लक्ष देऊन आणि आणखी काळजीपूर्वक ऐका. याला शब्द न वापरता कम्युनिकेट करणं असं म्हणतात. 10वा रूल आहे, आपल्या प्रॉब्लेम्सच्या मुळाला समजण्याचा प्रयत्न करा. तेव्हा कुठे तुम्हाला त्यावर खरा उपाय मिळेल. जेव्हा आपण आपल्या प्रॉब्लेम्सला समजून घेत नाही ते हळूहळू मोठे आणि भयानक होत जातात. आपण जर एखाद्या प्रॉब्लेमला समजलं नाही तर आपण त्यांना कधीच सोडवू शकत नाही. प्रॉब्लेम्स येतात म्हणून असं म्हणू नका की सर्व काही चुकीचं होत आहे. जो प्रॉब्लेम आहे केवळ त्यावरच बोला. एकदा का तुम्ही प्रॉब्लेम्सला ओळखलं तर तुम्हाला समजतं की त्याला कसं सोडवावं लागेल. 11वा रूल आहे, आपल्या मुलांना मोकळे सोडा. त्यांना स्वतः शिकू द्या. बरेचसे पालक आपल्या मुलांसाठी गरजेपेक्षा जास्त काळजी करत असतात. ते त्यांच्या मुलांवर अनेक प्रकारची बंधनं घालतात. ते नेहमी त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये भाग घेऊन त्या प्रॉब्लेम्सला सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम असा होतो की मुले भित्रे आणि कमजोर होतात. ते आपल्या पालकांच्या मदतीवर अवलंबून राहतात. ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. असं तुमच्या मुलांसोबत होऊ देऊ नका. जर तुमच्या मुलाचे त्याच्या बेस्ट फ्रेंडसोबत भांडण झाले तर त्यांच्या बोलण्याला लक्ष देऊन ऐका, पण त्या दोघांमध्ये ढवळाढवळ करू नका. तुम्ही त्यांच्या प्रॉब्लेम्सला सोडवण्याचा प्रयत्न करू नका. ते त्यांना करू द्या. तुमच्या मुलाला हे माहीत असतं की त्यांना काय करायला हवं आणि काय नाही. यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढू लागतो आणि कोणावर अवलंबून राहण्याऐवजी ते प्रॉब्लेम्सला कसे सोडवावे हे शिकून जातात. 12वा म्हणजे शेवटचा रूल आहे, तुमच्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आभारी राहा. एक खूप सुंदर वाक्य आहे, थांबा आणि फुलांचा वास घ्या. आपण सगळे खूप व्यस्त आहोत आणि फक्त पळत आहोत. आपल्यातलं कोणीच थांबू इच्छित नाही, पण थोडं थांबणं, अधूनमधून थोडा वेग कमी करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त पळत राहिलात तर जीवनाची कार आउट ऑफ कंट्रोल होऊन जाईल. आपल्याला थांबून विचार करण्यासाठी आणि दीर्घ श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही.
याबद्दल लेखक सांगतात, जीवन छोट्या छोट्या आनंदाला घेऊन येत असतं. त्याला एन्जॉय करण्यासाठी सांगतं. तुमच्याकडे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचे आभारी राहा. आपल्या लोकांसाठी वेळ काढा आणि तो त्यांच्यासोबत घालवा. स्वतःसाठीही वेळ काढायला शिका. जीवनामध्ये थोडं थांबणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सतत काम करत राहिलात तर तुमचं शरीर आणि मन अगदी थकून जाईल. कामातली तुमची प्रोडक्टिव्हिटी आणि तुमचं पर्सनल रिलेशन खराब होत जातील. तुम्ही केवळ एक मशीन बनून जाल. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक भागात एक सुव्यवस्था आणू शकता. तुम्हाला केवळ गोष्टींकडे पाहण्याची तुमची नजर बदलण्याची गरज आहे. ही समरी इथेच संपते. समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.